आर्किटेक्ट दिलीपजी सारडा, ICM कॉलेजचे सचिव, अत्यंत मितभाषी, मनमिळावू, सचोटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी आपले नाव यशवंतांच्या यादीमध्ये नक्कीच कोरले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिलीप सारडा यांचे शिक्षण झाले. कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वतःच्या उद्योगी प्रवृत्तीच्या बळावर त्यांनी वास्तुरचनाकार म्हणून आपले नाव यशवंतांच्या यादीत कोरले आहे. त्यावेळच्या औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरात त्यांनी अनेक प्रकल्पांची रचना केली. आर्किटेक्ट दिलीपजी सारडा, ICM कॉलेजचे सचिव, हळुवार शब्दामध्ये आपला जीवनपट उलगडून दाखवला. शालेय जीवनातील अनुभवापासून ते कॉलेज जीवनातील अनुभवापर्यंत अत्यंत साध्या शब्दात आणि जीवनात घेतलेले समृद्ध अनुभव त्यांनी कथन केले. खेडेवजा शहरात जन्म झाला. अशिक्षित आई प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. मराठी भाषेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढे मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये आर्किटेक्टसाठी निवड झाली. त्यावेळी जे म्हणजे अतिशय प्रतिष्ठित महाविद्यालय. अशा मोठ्या कॉलेजमधून शिक्षण करीत असताना त्या ठिकाणी आलेले अनुभव त्यांनी कथन केले. हे अनुभव सांगताना त्यांनी सांगितले की लीडरशिप क्वालिटी, माणसामध्ये लीडरशिप क्वालिटी कशी डेव्हलप होते. मुंबईमध्ये दंगल सुरू झाली, कर्फ्यू लागला. अशा वेळी हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची उपासमार होऊ लागली. ही उपासमार टाळण्यासाठी त्यांनी थेट एक निर्णय घेतला. मातोश्री निवासस्थानी जाऊन विद्यार्थ्यांसमवेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर विद्यार्थ्यांची अवस्था घातली. बाळासाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देऊन लगेच विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. खेड्यातून गेलेल्या एका मुलाला हे धैर्य कुठून आले? त्याचे कारण लीडरशिप क्वालिटी. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी व्यवसायाचे धडे गिरवले. हाती भांडवल नसताना व्यावहारिकतेच्या जोरावर त्यांनी व्यवसाय सुरू केले आणि ते यशस्वीपणे सांभाळले. प्रामाणिकपणा, नम्रता हे गुण ज्यांच्याकडे असतात ते कधीच आपल्या आयुष्यात अयशस्वी होत नाहीत, असा ते स्वानुभव विद्यार्थ्यांसमोर कथन करतात. यशाची गुरुकिल्ली काय? तर माणसामधील नम्रता आणि प्रामाणिकपणा हीच होय. हा त्यांच्या आयुष्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांसमोर दिला. स्वभाव शांत असतानाही समस्या सोडविण्यासाठी नम्रपणे आक्रमक होता येते, हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य सुद्धा त्यांनी उलगडून दाखवले. ICM विद्यार्थ्यांसाठी हा एक आगळावेगळा उपक्रम होता. विद्यार्थी त्यांचे अनुभव ऐकण्यात तल्लीन होऊन गेले. साध्या आणि समर्पक शब्दात त्यांनी मांडलेले स्वतःचे आयुष्य हे विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक अनुभव ठरला.